बघ आम्ही तुझ्यासाठी काय काय केलंय. शिरा केलाय, सँडविच केले, पोहे केले, उपमा केले. हा पटकन खाऊन घे. चल चल बस बस बस. मोठी आई, मी कित्येकदा सांगितलंय हे असं नका करत जाऊ. तू सांगितलंयस रे, पण आम्हाला कळायला जरा वेळ लागतो ना. आणि एरवी कसं जान्हवी असायची स्वयंपाकघरात, ती बरोबर शिस्त लावायची आम्हाला. ती म्हणायची तुमची कितीही इच्छा असली तरी श्री एवढं सगळं खाणार नाहीये, कुठला तरी एकच पदार्थ करा. पण आता नेमकी ती नाहीये ना घरी. मग म्हणजे आता ती नाहीये ना सांगायला. कशाला लागतं तुम्हाला कोणीतरी सांगायला? कशाला लागते जान्हवी? काय झालं? काय अशा का बघताय? प्रत्येक क्षणी तिची आठवण काढून जुळण्यात काही अर्थ नाहीये. जरा स्वतःच्या मनावर ताबा ठेवा प्लीज. तिला काही फरक पडणार नाहीये. ती सुखात आहे तिकडे तिच्या प्राणापेक्षा प्रिय माणसांबरोबर. तिनं तुमचं नाव काढणारं ना आठवण. तेव्हा प्लीज पुन्हा 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 तेच तेच विषय काढू नका. त्यांना ना आपल्यालाच वेळ लागेल. मला नको. गीता 1:30 वाजता मी जाणार आहे. एवढं सिन्सिअर होऊन काय मिळतं तुला? काही मिळण्यासाठी सिन्सिअर असतं का कुणी? आणि काय ग, वेळेत घरी जायचं असतं ना, मग वेळेत कामाला नको जायला? तू कुठे वेळेवर निघतेस? सगळी कामं संपल्यानंतर तर निघतेस, किती उशीर झाला तरी. अगं माझं काम संपलं ना की मलाच बरं वाटतं. पण सरांना आपलं कितीही काम संपलं तरी बरं वाटणार नाहीच आहे. त्यामुळे आपण काम न संपवून त्यांना बरं न वाटलेलं बरं नाही का? काहीही गीता. आणि काय ग, इथे बरं डोकं चालतं तुझं. आणि तुझं काय चाललंय? मगासपासून आकडेमोड करतेस? अगं ह्या महिन्यात जरा हॉस्पिटल आणि औषधं सगळं जरा फारच झालं ना. माझं ना थोडं बजेट कोलमडून गेलंय. त्यामुळे पुढची सगळी प्रोव्हिजन करून ठेवावी लागेल, तेच हिशोब करत होते. तू नको ग टेन्शन घेऊस, आम्ही आहोत ना. तुम्ही आहातच ग, पण तुम्हाला तुमचे संसार आहेत, खर्च आहेत. पण तुझ्यासाठी करूच शकतो आम्ही. मला गरज लागली ना तर हक्काने सांगेन मी. पण आता तसं 4-5 वर्षांचं थोडं थोडं केलेलं सेव्हिंग आहे. आणि श्रीकडे होते तेव्हा तसा मला काहीच खर्च नव्हता ग. फक्त बाबांना द्यायचे तेवढेच, बाकी सगळे सेव्हिंगलाच पडायचे. पण आता जरा काळजीपूर्वकच सेव्हिंग करावं लागणार आहे. हो ग, तुझ्याकडे तू एकटीच आहेस ना? गीता तुला खरं सांगू, मला ना आता मी एकटीच आहे असं वाटतच नाही. कारण सतत अगदी 24 तास कुणीतरी आपलं जीवाभावाचं माझ्या बरोबर आहे असं वाटतं. इतक्या जवळ तर श्रीही नव्हता कधी. खरंच गीता, तुला माहितीये आपलं बाळ आपल्या किती जवळ असतं, शरीराच्या, मनाच्या, आत्म्याच्या. माझ्या अख्ख्या आयुष्यात इतकं जवळ कोणीच नव्हतं ग. नाही म्हणजे मी खूप प्रेम केलं बाबांवर, पिंट्यावर, श्रीवर तर जीवापाड. पण तरी आता मला माझ्या बाळाबद्दल जे प्रेम वाटतं ना ते खूप जास्त आणि असं वेगळ्याच लेवलवरच आहे. मी आई होते. हा आनंद इतका मोठा आहे ना की ह्याच्या पुढे बाकी सगळी दुःख छोटी वाटायला लागतात. आणि माझं बाळ असतं माझ्या बरोबर सतत. मी खूप गप्पा मारते माझ्या बाळाशी. कुणीच नसतं ना माझ्याशी बोलायला, तेव्हा सुद्धा माझं बाळ असतं ग माझ्या बरोबर. खूप आधार वाटतो मला त्याचा. आणि आता आम्हीच तर आहोत एकमेकांसाठी कायम. माझं बाळ हे माझ्या जगण्याचं किती मोठं मोटिव्ह आहे माहितीये तुला? सगळ्यात मोठं. Mr. Gokhale, we had given you this order 3 years back. I know.
But at that time, we were not prepared for the expansion. But now, yes, we are. We just want to roar into the industry. We want to push our products into the industry very heavily. Honestly speaking, I'm not very familiar with the South Indian market, but I hope that you can help me out there. We're glad to shake hands with you, sir. Thank you so much, sir. Thank you. Pleasure. Yes. Manish, please यांना घेऊन जा आणि सगळे डॉक्युमेंट्स तयार कर. Okay? And make sure they are very comfortable. Yes. गोखले गृहोद्योगाचा पसारा यांच्यामध्ये दुप्पट होणार आहे. Yes, sir. Pleasure. भेटूया. Thank you. See you. Thank you. Come. Yeah. माझ्या वागण्याचे परिणाम होतात कुणावर तरी. ते कोणीतरी मला माझ्या प्राणांपेक्षाही प्रिय आहे. हॅलो. हां, आय एम सो सॉरी. मी तुमचा मिस कॉल बघितला. सॉरी, बोला. हां, हो मी चेक केलं. हो मी ॲड पाहिली ती, पण आपण त्याच्यात आय गेस गृहिणींच्या सोयीचं असं लिहिलं आहे, राईट? त्यापेक्षा जास्त हे पीठ बाहेर पडणाऱ्या, घरातून बाहेर पडणाऱ्या स्त्रियांसाठी जास्त फायद्याचं आहे असं आपण लिहिलं तर जास्त चांगलं दिसेल, राईट? हां, मग तसे काही चेंजेस करा आणि मला परत पाठवा ना फॉर्मॅट. हां, एकदा मला मिळाला की मी अप्रूव्ह करतो ना. मग चालेल. हो, तुम्ही पाठवा मला. या. ओके, बाय. मी खरंच मदत करू का तुम्हाला? नको नको जान्हवी, हे माझे भोग आहेत आणि ते मलाच भोगले पाहिजेत. आजचे दिवस माझे भोग तू भोग, त्याबद्दल मी तुला चॉकलेट देतो असं नेगोशिएट नाही करता येत. आणि जगातला एक तरी पुरुष मला असं दाखव ज्याला हे भोग भोगायला लागलेले नाहीयेत. अरे मी माझ्या घरची काय तुझ्या घरची पण भाजी निवडून देईन. कमीन. चहा कुठे आहे? हा काय? आणि जान्हवीला? नाही, ताई नाही पीत सारखा सारखा चहा. सकाळी फक्त एकदाच. बर बर. हो, मला नको आहे चहा. साहेब ते काय लपवलंय? कुठे? हे कुठे? तू काय नाही इथे काय बघतोस, त्यापेक्षा बाहेर जाऊन कामाचं बघ जा जरा. हो. अरे हो, बरी आठवण झाली. जान्हवी, स्मितुडीनी तुला एक हा नंबर दिलेला आहे. इथे गर्भसंस्कार होतात म्हणे. शिवाय योगासन आणि मेडिटेशन सुद्धा शिकवलं जातं. आमच्या मुलांकडे पाहून असं वाटतं स्मितुडी त्यावेळेला या क्लासला जाऊन केवळ ठाराठूर झोपली असणार. ते जाऊ दे, पण तू जा. आणि मुख्य म्हणजे तुला नंबर मिळालाय हे स्मितुडीला मेसेज करून कळव. नाहीतर मी केलेला स्वयंपाक ती मला आज जेवायला देणार नाही. नाही सर, मी करते. मी त्यांना मेसेज करते आणि या नंबरवर फोनही करते. बाळासाठी जे जे आवश्यक आहे ना ते सगळं मला करायचं आहे.
मोठा माणूस गोखले साहेब. हॅलो गोखले साहेब, नमस्कार. बोला बोला. बोरकर साहेब कसे आहात? मी उत्तम आहे. तुम्ही सांगा. बरं, माझं काम असं होतं, माझ्या कंपनीतली काही माणसं काम सोडून गेलेत आणि त्यांचं सॅलरी अकाउंट तुमच्याच बँकेत आहे. नाही मी तुमच्या अकाउंट्स डिपार्टमेंटशी बोलतो ना. एक्सलंट. बरं, आणि काही नवीन माणसं जॉईन सुद्धा होत आहेत, सो त्यांची अकाउंट्स आपल्याला. डोंट वरी, तेही मी बोलून घेतो. थँक्स. थँक्स काय, यू आर मोस्ट वेलकम गोखले साहेब. ऑलराईट, ठीक आहे. मग बाकी कसे आहात? बाकी मी उत्तम. कधीतरी तुमचे पाय लागू देत आमच्या बँकेला. आता ते होईल असं वाटत नाही. का 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 म्हणजे आमच्यावर रागावलायत की काय तुम्ही? हो नाही, हो नाही नाही नाही, रागवायला सुद्धा वेळ नाहीये, खूप कामं चालू आहेत. नाही मग हरकत नाही. ठीक आहे, कीप मी इन्फॉर्म. हो हो, यस यस, नक्की नक्की. थँक्यू. बाय बाय. थँक्यू गोखले साहेब, थँक्यू. बाय. जान्हवी नॉर्मल वाटले मला, म्हणजे फार काही. बाळाचं त्याला काही माहिती नाहीये. काय? आणि त्याला ते आता माहिती होण्याची गरजही नाही. अगं पण जान्हवी. सर प्लीज, एवढं कराल ना माझ्यासाठी? नका सांगू त्याला. पण सर प्लीज. तू म्हणत असशील तर नाही सांगणार, पण जान्हवी हे बघ, तू माझ्या मुलीसारखी आहेस म्हणून एक सांगतो तुला. मला वाटतं हे तू सांगावंच त्यांना. बघ खूप फरक पडेल. मी प्रयत्न केला सर, पण आता नाही फरक पडणार. कशानेच काहीच. येते मी, काम आहे. देवा, आमच्या श्रीचं सगळं चांगलं कर. श्रीचं सगळं चांगलं झालं ना की आम्ही भरून पावलो. देवा, माझ्या लेकाच्या पायाला साधी ठेच लागली ना तरी आमच्या डोळ्यात पाणी यायचं. आणि आता त्याच्या आयुष्यात जे काही चाललंय त्यांनी पार खचून गेलो रे आम्ही. राहून राहून ना एकाच गोष्टीचं वाईट वाटतं देवा. असा कसा अंदाज चुकला आमचा? जान्हवी अशी कशी वागू शकते? इतकं तिला ओळखण्यात आम्ही कशा काय चुकलो? काय कमी केलं तिचं? काय वाईट वागलो तिच्याशी की अशा प्रसंगी ती आम्हाला सोडून माहेरी निघून गेली? आई इतक्या आजारी आहेत, त्यांची तब्येत बरी नाही, एकदा सुद्धा बघायला आली नाही ती. आता फक्त प्रश्न उरलेत आमच्याकडे. उत्तर मिळतील का, कधी मिळतील काही माहित नाही. हो ना, कधी मिळतील माहित नाही. इंदू वहिनी, वहिनी, श्री म्हणाला तिला प्राणांपेक्षाही प्रिय असं कोणीतरी आहे. दुसरं कोण असेल? श्री सोडून दुसरं कोण असू शकतं? तो तिचा भाऊ असणार, पिंट्या. दुसरं कोण? काय कौतुक ते भावाचं. आता भाऊ काय आम्हाला नाही, पण लग्नानंतर सगळं सोडावं लागतं. नक्की भावाबद्दलच बोलली असेल का? आणखी कोणाबद्दल असणार? पण श्रीपेक्षा पिंट्या प्राणापेक्षा प्रिय. समोरच्या दुकानात नाही जाऊ, मॉल मध्ये जाऊ. प्रचंड गरमी होते आहे, त्यामुळे मला असं वाटतं मॉल मध्ये जायचं. अगं किती अखंड बडबड करतेस तू? अरे अचानक काय झालं? इतका वेळ तर ऐकतच होतास ना. मी बाईक चालवू की तुझी बडबड ऐकू? तू हाताने गाडी चालवतोस ना, मग कानाने ऐकायला काय प्रॉब्लेम आहे? गीता, गीता, मी हेल्मेट घातलं होतं की नाही, त्यामुळे मला तुझं बोलणं नीट ऐकू येत नव्हतं. त्यामुळे मला संपूर्ण लक्ष तुझ्या बोलण्याकडे द्यावं लागत होतं. मग हरकत काय आहे? गीता, आपला ऍक्सिडेंट झाला असता
बायकोचं ऐकून कधीही कोणाचा ऍक्सिडेंट होत नाही, न ऐकून होतो. धन्य धन्य आहेस तू, धन्य. तू ना आजकाल मला कशावरूनही बोलतोस. आता ह्यात मी काय बोललो तुला? मला ना जान्हवी सारखं मोटिव्ह हवंय आयुष्यात. म्हणजे जान्हवीकडे बघ, डिवोर्स पर्यंत वेळ आली तिच्यावर, पण तिला जे मोटिव्ह मिळालं ना त्याच्यामुळे ती जास्त मॅच्युअर झालीये, जास्त स्त्री झालीये. आता तिचं कुणाईमुळे कशाईमुळे अडत नाही. आता ती आणि तिचं मोटिव्ह. अगं कसलं मोटिव्ह? समय आने पर बताऊंगी, आता तुला नाही समजणार. गीता गीता, काय समय आने पर बताऊंगी? काय मिळालं जान्हवीला? जगण्याचं मोटिव्ह. डिवोर्समुळे तिचं चित्त विचलित होऊ शकत नाहीये असं मोटिव्ह. जान्हवीकडे बघ, आता ना तिला जिजूमुळे फरक पडतोय ना डिवोर्समुळे, कारण तिला आता तिचं मोटिव्ह मिळालंय. गीता हो, मिसेस बोरकरांनी दिलाय मला हा नंबर. हो हो, मेडिटेशन, योगा आणि प्राणायाम. नाही म्हणजे जे जे प्रेग्नन्सी मध्ये चालेल ते सगळं. माझ्या बाळासाठी जे जे लागणार आहे ना ते सगळं शिकायचंय मला. हो, मी येऊन भेटते ना तुम्हाला, उद्याच भेटते. हो. कोण? बाळाचे बाबा आणि मी दोघंही येऊ? नाही, बाळाचे बाबा नाही येऊ शकणार. बिझी असतात असं काही नाहीये. म्हणजे खरं तर आमचा डिवोर्स होण्याच्या प्रोसेसमध्ये. हॅलो हॅलो, हा म्हणजे तसं असेल तर हो, पण मी आहे ना, बाळाची आई बाबा दोन्ही आता मीच आहे. मी काही करायला तयार आहे माझ्या बाळासाठी. मला एक छान हेल्दी आणि गुटगुटीत बाळ हवंय. मग मी येऊ ना उद्या सकाळीच? थँक्यू. बरं, फीस फ्री ऑफ कॉस्ट आहे. जनहितार्थ. काय नाव काय आहे? नर्मदा योगा सेंटर फॉर चिल्ड्रन अँड वुमेन. थँक्यू, थँक्यू सो मच. नर्मदा योगा सेंटर. नर्मदा योगा केंद्र. हा बोला. हा, अच्छा, चांगली आयडिया आहे. हो हो. नाही, हे बघा, तुम्ही असं करा, तुम्ही एका माणसाला तो प्लॅन घेऊन इकडे पाठवा. तो प्लॅन पाहते, मग आपण बोलूया. हो हो हो, नक्की नक्की. माझी तब्येत बरी आहे आता. हो, थँक्यू थँक्यू. ओके ओके. नर्मदा योगा केंद्र. तू नर्मदाच्या पोटात होतास ना, तेव्हा रमाकांत पुढे ती स्ट्रेस्ड असायची. मग मी तिला एका योगा केंद्रामध्ये पाठवला. चांगला परिणाम झाला तिच्यावर, तुझ्यावर. मग ते योगा केंद्र मी चालवायला घेतलं. गेल्या 10-12 वर्षापासून महिलांना, मुलांना मोफत योगा शिक्षण दिलं जातं तिथं.
एक गर्भसंस्कार केंद्रही सुरू केलंय त्यांनी. हजारो बायका येतात तिथं. खूप फायदा होतो त्यांना, त्यांच्या बाळांना. आता त्यांना ते केंद्र एक्सपांड करायचं. म्हटलं या प्लॅन घेऊन. अरे वा, हरकत नाही. त्यांना लागेल ती सगळी मदत आपण करूया. आणि तू म्हणतेस तसं त्या सगळ्या केंद्राचा फायदा बायकांना आणि त्यांच्या होणाऱ्या बाळांना जो होणार असेल तर मग निश्चित करूया आपण. आपण जे देतो ना ते रिबाउंड होऊन आपल्याकडे परत येतं.